शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसेना आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवदुर्गा संवाद दौरा अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिवसेनेशी जोडलेल्या महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याबरोबरच पक्ष संघटनेमध्ये महिलांचा सहभाग अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे। या अभियानाच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्या शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयात पार पडली। आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिवसेना सचिव आमदार डॉक्टर मनीषा कायंदे, उपनेत्या सुवर्णा करंजे तसेच सरिता माळी, जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे, महिला जिल्हा संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे, जिल्हा प्रमुख सुनीता शेळके, नीलम खताळ, महिला शहर प्रमुख दीपाली वाव्हळ, तालुका प्रमुख संगीता बांबळे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, युवती शहर प्रमुख शिवाज्ञा आरगडे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या। शिवदुर्गा संवाद दौरा हा केवळ पक्ष संघटन वाढवण्यापुरता मर्यादित न राहता महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि सामाजिक सहभागाला व्यासपीठ देणारे अभियान ठरावे, यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन करण्यात आलंय। ग्रामीण भागातील महिलांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ यांनी केलं। सूत्रसंचालन पूनम दायमा यांनी केलं, तर महिला शहर प्रमुख दीपाली वाव्हळ यांनी उपस्थितांचे आभार मानले। बैठकीला संगमनेर व अकोले तालुक्यातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शहराध्यक्ष आपल्या दीपालीताई सध्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीचं काम करताय। 15 ते 16 हजार महिलांचं त्यांनी नोंदणी केलेली आहे। भांबळेताई सुद्धा आहेत, आमच्या एक आदिवासी त्याच्यातून पुढे आले आहेत, ते आपल्या तालुक्याचे प्रमुख म्हणून काम करताय। यापूर्वी आपल्याला निमित्ताने आवर्जून सांगेल का मी आमदार झाल्यानंतर मी या संगमनेरातील कुठल्याही शिवसेना पदाधिकाऱ्याचा बदल केला नाही, कारण जोपर्यंत पक्षाकडून वरतून पूर्ण बदल होणार नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा बदल करायचा नाही। अशा महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांमुळे या तालुक्यात परिवर्तन झालं। हे परिवर्तन झाल्यानंतर खरं या मतदारसंघातील सर्वसामान्य महिला असेल, कॉलेजमध्ये शिकणारे युवती असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांना एक न्याय आणि हक्काचं व्यासपीठ मिळालं या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। खूप काम करायचंय। काम करताना फक्त जसं मी निवडणुकीच्या आधी गेले 40 वर्ष जे आमदार होते ते कधी काही वाड्या वाजताना पोहोचले नव्हते, परंतु मी निवडणुकीच्या आधीच पोहोचलो होतो। आणि सगळ्यात जास्त जनतेमध्ये राहिल्यानंतर एक सामान्य मुलगा सुद्धा आमदार होऊ शकतो। जनतेचे प्रश्न जर सोडवले तर एक सामान्य मुलगा कितीतरी समोरचा मोठा प्रस्थापित असला तरी त्याचा पराभव या माता माय माऊलीच्या आशीर्वादाने करू शकतो। याचं ज्वलंत महाराष्ट्रातील उदाहरण म्हणजे काय होतं आमच्याकडे फक्त एक मायबाप जनता होती, आमच्या लाडक्या बहिणी होत्या। आणि या सगळ्यांनी शिंदे साहेबांनी विश्वास टाकला, या सगळ्या मतदारांनी आमच्यावर प्रेम दिलं आणि भरभरून प्रेम दिलं। न भूतो न भविष्य अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये ते झाल्यानंतर या मतदारसंघाचे जे पाण्याचे प्रश्न होते ते सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरत चाललो। या तालुक्यामध्ये इतक्या वर्षामध्ये MIDC सारखा प्रकल्प सुद्धा नव्हता, तो सुद्धा आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपण लवकरच सुरू करतो। मी आमदार झाल्यानंतर जे 40 वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते, ठेवले गेले होते, ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्यामुळे ज्या ज्या पक्षाचे आदेश येतील, ज्या ज्या तुमच्या सूचना येतील त्यानुसार पुढे सुद्धा भविष्यामध्ये आमची वाटचाल राहणार आहे। इथं आता युवतींच्या बाबतीत सुद्धा आपला पक्षाची थोडी बाजू कमी आहे हे मला काम करताना जाणवलं। आज आमची शिवज्ञा ती सुद्धा युवतीचं काम करते, मुलींमध्ये महिलांमध्ये चांगल्या पद्धतीने एक ज्या पद्धतीने आपल्याकडून प्रतिसाद गेला पाहिजे। महिलांना काम करायचंय तुमच्या आमच्याबरोबर, परंतु आज या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कुठेतरी तुम्हाला इनसिक्युअर वाटतं, तुम्हाला संधी मिळत नाही, अशा प्रकारे काही जणांची भावना व्यक्त केल्या जात होती। तर
महिलांना रणरागिणी असं त्यांनी शब्दप्रयोग केलेला होता, तो आजही आम्ही करतो. आज या ठिकाणी माझ्यासोबत सुवर्णताई करंजे आहेत, सरिताताई माळी आहेत, खताळ वहिनी आहेत आणि आमच्या शेळकेताई आहेत. इतक्या सगळ्या महिला आज खरं तर आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांना भेटावं, त्यांच्याशी थेट संवाद साधावा. आम्ही मुंबईत राहतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, परंतु महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या महिला आपल्या शिवसेनेशी आमच्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्या काय काम करतात, त्यांच्या काय अडीअडचणी आहे किंवा त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. बऱ्याच जणी वेगवेगळ्या म्हणजे ग्रामीण भागातल्या आहेत, पण भरपूर चांगल्या शिकलेल्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, काही तर PhD झालेल्या आहेत, MPhil झालेले आहेत. या महिलांशी आमचा थेट संवाद व्हावा, त्यांची ओळख व्हावी. इथे अमोल खताळ आमदार यांनी जी एक टफ फाईट दिली, जायंट किलर असते महाराष्ट्रातले ठरले आणि एक साम्राज्य ज्यांचं होतं ते उद्ध्वस्त केलं आणि इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ज्यांनी फडकवला हे अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आम्ही इथल्या सगळ्या महिलांशी बोलायला आलो आणि हे जे अभियान आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभेत टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. त्याच्यासाठी 3 टीम केलेल्या आहेत आणि ही एक टीम आहे. आम्ही सगळे पुढचा एक टप्पा आमचा झाला संभाजीनगर, आता आम्ही इथे अहिल्यानगर जिल्हा आणि मग पुढे असे वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं हे एक वादळ नाही, पण एक ज्या पद्धतीने सगळे लोक जोडले जात आहेत त्यात महिलांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. आणि म्हणूनच आमच्या मुख्य नेते आणि सगळ्या महिलांचे लाडके भाऊ यांनी या आमच्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना भेटण्यासाठी आम्हाला पाठवलेलं उपनेत्यांना. अशा आमच्या आणखी बऱ्याचशा महिला आहेत, त्यांनी 3 टप्पे आमचे पार करायचे. आमचा हा दुसरा टप्पा आहे. आणि जेणेकरून ग्रामीण भागामधल्या महिला त्यांचे काय प्रश्न आहेत, महिला आघाडी कशी वाढवायची, पक्ष कसा वाढवायचा त्या संदर्भात आणि त्यांच्या मनातले प्रश्न. आता या इकडे तर आमच्या अमोल खताळ साहेबांनी एक इतिहास केले आणि खूप बरं वाटलं की त्या महिला ग्रामीण भागात राहत असून सुद्धा त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत. आणि खरं आश्चर्य वाटलं की ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा अशा पद्धतीने आपल्या विभागात काम करतायत आणि त्यांना एकनाथ शिंदे साहेबांबद्दल तर प्रचंड आदर आहे आणि आमच्या खताळ भाऊंबद्दल सुद्धा एक प्रचंड आधार आहे आणि आधार पण आहे. कारण त्या म्हणतात आमच्यावर कुठला प्रसंग आला तर ते रात्री सुद्धा आम्ही फोन केला तर ते फोन उचलतील. एवढा महिलांना त्यांच्याबद्दलचा आदर आहे, विश्वास आहे आणि हा विश्वास ते शेवटपर्यंत टिकवतील. आणि पुढच्या वेळेला आमचे अमोल खताळ हे प्रचंड बहुमताने येतील असं आम्हाला ते आता या सगळ्या महिलांच्या बोलण्यावरून वाटते. आणखी दुसऱ्या अनेक निवडणुका ज्या येणार आहेत त्यात सुद्धा आम्ही घवघवीत यश मिळू असं आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.